लोकसभेच्या जागा वाटपाबाबत संभ्रम निर्माण होतो आहे। शिर्डी लोकसभेच्या जागा वाटपाबाबत महायुती असेल आणि महाविकास आघाडी असेल यामध्ये देखील संभ्रम निर्माण होतो आहे। ही जागा नेमकी जाणार कुणाच्या गटाला हे देखील आता सुरू आहे। आपल्यासोबत शिंदे गटाचे काही कार्यकर्ते आहे, ते विद्यमान जे खासदार सदाशिव लोखंडे आहे शिंदे गटाचे, त्यांच्या विरोधात नाराजी आहे। शिंदे गटाचे पदाधिकारी आहे ते नाराजी आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकं काय कुठल्या तुमच्या प्रमुख मागण्या आहे, तुम्ही नाराज दिसतात, तुमची नाराजी आहे नेमकं काय कारण? आमची नाराजी एकच विषयावर, आम्ही शिंदे साहेबांचे प्रामाणिक कार्यकर्ते। आता 2 दिवसापूर्वी भाजपच्या स्थानिक काही नेत्यांनी व मंत्र्यांनी जी बाईट दिली की ही जागा आम्हाला भाजपला मिळावी। शिंदे साहेबांना माझी एकच या विषयावर विनंती राहील की साहेब, हा 20 वर्षापासून शिवसेनेचा बालकिल्ला आहे, इथं शिवसेनेचंच सीट निवडून येणार। त्यांनी जी बाईट दिली त्याच्यावर आमची नाराजी नाही, त्यांची मागणी एकच असतं का आमची बी तीच मागणी, इथं सक्षम उमेदवार देण्यात यावा। सक्षम उम्मीदवार याच्यासाठी देण्यात यावा। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। 10 वर्षापासून आपलं सरकार आहे केंद्रात मोदी साहेबांनी इतक्या स्कीम राबवल्या, मोठमोठे देवस्थान डेव्हलप केले। मग आमची इच्छा ती का शिर्डीसाठी का नाही तुम्ही डेव्हलप करू राहिले? का नाही? हे मोठं देवस्थान आहे ना, भारतातलं 2 नंबर देवस्थान आहे। भारतातला नाही तर जगभरातून साई भक्त इथे येत आहे। साई भक्तांसाठी आपण काय सुविधा देतोय? मोदी साहेब मोठमोठे देवस्थान डेव्हलप करताय, मग शिर्डीला का नाही तुम्ही तिथे भांडण करते? का नाही केंद्रात विषय मांडते तुम्ही शिर्डीसाठी? का शिर्डीचा विकास करावा? आमची मागणी शिंदे साहेबांना एकच आहे, मोदी साहेबांची जी इच्छा आहे 400 पार, 400 पार होणार आहे आपण, पण यासाठी सक्षम उमेदवार द्यावा आणि त्यात आमची भर राहणार। 1 लाखाच्या पुढे मताने इथला उमेदवार निवडून येणार आहे, फक्त सक्षम उमेदवार द्यावा हीच आमची त्यांना विनंती राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डीमध्ये बैठक घेतली, शिर्डीच्या जागेसाठी भाजप आग्रही आहे। आमच्या 6 तालुक्यामध्ये भाजपचे पदाधिकारी आहेत, भाजपचं काम मोठं आहे असं ते म्हणताय। भाजपचं जरी काम मोठं असं तर मित्रपक्ष आहे, आपण मित्रपक्ष म्हणून काम करतोय। दरवेळेस आम्हाला भाजपने सपोर्ट दिला आहे, तसं बघायला गेलं तर आम्ही नाकारत नाही। भाजपची ताकद आहे, या मतदारसंघात भाजपची ताकद आहे। भाजपचं काही ठिकाणी आमची बी ताकद आहे ना, तिथं आमची ताकद वापर करून भाजपची सीटं निवडून येतात। जर इथं तुमची ताकद, इथं महसूल मंत्री आहे या जिल्ह्यामध्ये, तेव्हा त्यांची ताकद जास्त राहणार। याच्या आधी शिवसेनेचे मंत्री होते आमच्याकडे, शिवसेनेची ताकद मोठीच होती। भाजपला आमची विनंती राहील, ही जागा सेनेची आहे, पण सेनेची तुमची इच्छा मला माहिती आहे, तुमचं सुद्धा काय म्हणणं आहे, आपण एकाच विचारायचे। तुमची सुद्धा इच्छा माझ्या मनात आहे, मला माहिती आहे तुमची एकच इच्छा आहे, इथं स्थानिक उमेदवार जो देताना सक्षम उमेदवार द्यावा, जेणेकरून तो शिर्डीचे विषय तिथं मांडल। हे त्यांना मी आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगाल, शिंदे साहेब आपला सक्षम उमेदवार देतील आणि आपल्या मागण्या केंद्रापर्यंत पोहोचल्या जातील। सदाशिव लोखंडे यांच्या बाबत तुमची का नाराजी आहे, नेमकं काय असं घडलं? खासदार साहेब जेव्हापासून आमच्या भागामध्ये खासदार झाले तेव्हापासून त्यांनी शिंदे गटात आल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम केलेलं नाही अजिबात। त्यामुळे आमचे जेवढे विश्वासातले जुने शिवसैनिक आहे त्या सर्वांची नाराजगी आहे की साहेबांनी आमच्या भागात जेवढे सच्चे शिवसैनिक आहे किंवा आमच्या पक्षातले जे कार्यकर्ते त्यांना बळ द्यावं, हे त्यांनी डावलून आमच्या लोकांना विश्वासात न घेता आपल्या पक्षाचं काम केलेलं नाही। त्यामुळे मी परत एकदा आवाहन करतो की या भागात जो पण उमेदवार देईल खासदार साहेब, जो या निवडणुकीला श्रीरामपूर जो पण या लोकसभा भागातील गावातील नेमकं का बरं तुम्ही राजीनामे देतात? काय तुमची पक्षांतर्गत नाराजी आहे? नेमकं काय सांगितलं तर तुम्हाला? या पदाधिकारी जे आहेत, नेमके 2 गट पडले आहे शिंदे गटामध्ये, त्यामध्ये तुम्हाला खासदार विश्वासात घेत आहे का? कारण आपले जे विद्यमान खासदार आहे सदाशिव लोखंडे यांनी ना काही असे गट पाडले त्यांनी स्वतः, आणि त्यांचा पीए पण आहे शिवाजी दिशागत। या माणसाने गट पाडल्यामुळं एक गट आनंदात आहे आणि एक गट दुःखात आहे। हे गेल्या 10 वर्षापासून असं, कारण का आश्वासनं देतात ते आश्वासनं पूर्ण करीत नाही आणि पूर्ण करून ते अर्धवट सोडतात। आणि यावेळेस तरी मला तरी वाटतं का लोखंडे साहेब येण्याची शक्यता कमी, कारण त्यांनी आताच 2 गट पाडले, त्याच्यामुळे त्यांची शक्यता कमी। आम्हाला पण नाराज केलं त्यांनी खूप। या पुढची नेमकी यानंतरची आता शिंदे गटाची भूमिका काय? नगर जिल्ह्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे 2 गट पडल्याचं चित्र बघायला मिळत आहे, यापुढची तुमची भूमिका काय असेल? हे बघा, 2 गट का पडले? आता माझ्या हातात राजीनामे, प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले, शहर अध्यक्षांनी राजीनामे दिले, संघटकांनी राजीनामे दिले।
ही काय विषय खोटा नाही, तुमच्या चॅनल समोर दाखवतो मी सगळ्यांची. ही नाराजी फक्त त्यांच्यावर का त्यांच्याकडून विकास होत नाही, कार्यकर्त्यांना विश्वास घेतला जात नाही. आता त्या जिल्ह्यात एकाच ठिकाणी 15 किलोमीटर 2 जिल्हा अध्यक्ष, म्हणजे आपल्याला 4 तालुक्याची गरज नाही का? एका तालुक्यात फक्त गरज आहे का आपल्याला? जर राजेंद्र देवकरांचं एवढं चांगलं काम होतं, नेवासा श्रीरामपूर संगमनेर मध्ये त्यांचं नाव घेतलं जात होतं. आज त्यांनी त्यांचा राजीनामा घेतल्यामुळे बाकीचे जे स्थानिक कार्यकर्त्यांनी, शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, संघटक, काही महिला आघाडीच्या नेत्यांनी राजीनामे देऊन टाकले. यांचं पक्ष बघता का? पक्षाच्या त्या बाबतीत त्यांनी वाढीवचं काम कधीच केले नाही. माझी मिसेस नगराध्यक्ष असताना शिर्डीत एक छोटा कार्यक्रम घेतला काल दावड्यांसाठी, फ्रीज थंड पाणी पिण्यासाठी. ते फ्रीजच्या उद्घाटनाला तिने बोलवलं दोघांना, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेचे माणसं नाही तुमच्या बरोबर. एक जण जर शिवसेनेत सोडला ना, तिथे एक शिवसेनेचा कार्यकर्ता नव्हता. आणि 6 तालुके मिळून शिवसेनेत एकच नगरसेवक होता, ते बी शिर्डीत आहे. त्यांना तुम्ही विश्वास घेत नाही आणि तुम्ही लोकसभेची अपेक्षा करतात. माझी शिंदे साहेबांना विनंती असा, साहेब तुम्ही या सीट बदला, आम्ही लाखोच्या फरकाने तुम्हाला सीट निवडून आणून दाखवू. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिंदे गटामध्ये नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघ आहे, त्यामध्ये शिंदे गटामध्ये नाराजी बघायला मिळते आहे. शिंदे गटातली पक्षांतर्गत नाराजी जी आहे ती आता चव्हाट्यावर आली आहे आणि सदाशिव लोखंडे यांचा पत्ता कट होणार का हे देखील आता बघणं महत्वाचं ठरणार आहे. भाजपचे पदाधिकारी देखील भाजपला जागा मिळावी हे आग्रह करत आहे. विखे पाटलांनी देखील म्हणलंय की जनता जे म्हणेल, भाजपचे पदाधिकारी जे म्हणले आम्ही ते पक्ष श्रेष्ठींची चर्चा करू. मात्र शिंदे गटाची जी नाराजी आहे ती चव्हाट्यावर आल्याने आता एकच खळबळ उडाली असून शिंदे गटाचे खासदार, विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना तिकीट भेटणार का की त्यांचा पत्ता कट होणार हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी, अहमदनगर.